नागपूर शहरामध्ये तब्बल 837 स्कूल बसेस आणि स्कूल व्हॅन्स फिटनेस सर्टिफिकेट शिवाय धावत आहे। म्हणजे परिवहन विभाग जे फिटनेस सर्टिफिकेट देत असते विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी, ते न घेता जवळपास म्हणजे 837 स्कूल व्हॅन्स ज्या आहे त्या नागपूर शहरात धावत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। यावर नागपूर खंडपीठानं दखल घेतलेली आहे आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश जे आहे ते नागपूर RTOला दिलेले आहे। स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन चालवणाऱ्यांकडे फिटनेस सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे, परंतु फिटनेस सर्टिफिकेट न घेता कशाही प्रकारच्या गाड्या ज्या आहे त्या नागपूर शहरात चालवल्या जातात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव जो आहे तो धोक्यात आला, सुरक्षा धोक्यात आलेली आहेत। कारण की 2012 मध्ये 8 वर्षीय मुलाचा स्कूल बस खाली येऊन मृत्यू झाला होता। त्यानंतर एक जनहित याचिका नागपूर शहरात नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। शाळेचा हंगाम सुरू झाला, सत्र सुरू झालेला आहे आणि स्कूल बसेस बिना फिटनेस सर्टिफिकेटनं नागपूर शहरात धावत आहे। त्यामुळे आता माननीय उच्च न्यायालयानं दखल घेतल्यानंतर तरी RTOला जाग येणार का आणि या सगळ्या स्कूल बसेसवर कारवाई करणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।